आज महाशिवरात्री आहे आणि शुक्रवार सुद्धा आलेला आहे। तर महाशिवरात्रीची आपण पूजाविधी सगळेच करणार आहोत। त्याचबरोबर अन्नपूर्णा मातेची सुद्धा पूजा करणे महत्त्वाचे आहे आणि आपण 4 प्रहरामध्ये पूजा करणार आहोत। तर त्याकरिता कोणते आपल्याला मंत्र म्हणायचे आहे आणि कोणत्या वस्तू अर्पण करायचे आहे या 4 प्रहरामध्ये, तर पूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे। तर महाशिवरात्रीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर बघा, अन्नपूर्णा स्वरूप आपण पार्वती मातेची आज पूजा करणार आहोत। तर सकाळी सकाळी गॅसची पूजा करणे, त्याचबरोबर दुपारून तुम्हाला वेळ मिळाला किंवा सायंकाळी जरी मिळाला, गॅस ओट्याची स्वच्छता करून तुम्ही गॅस ओट्यावर मांडू शकता किंवा अशा प्रकारे एका चौरंगावर अन्नपूर्णा मातेची स्थापना करू शकता। आजचा हा दिवस खूप मोठा आहे, म्हणून आपल्याला अशा प्रकारे अन्नपूर्णा मातेची पूजाविधी करायची आहे। पार्वती मातेनेच अन्नपूर्णेचे रूप घेतले होते आणि सर्व जगाला अन्न पुरविले होते, म्हणून आपण प्रत्येक सणावारांना शुक्रवारी अन्नपूर्णा मातेची पूजा करत असतो। आजचा दिवस तर फारच मोठा आहे, शुक्रवार आहे आणि महाशिवरात्री सुद्धा आहे। त्याचबरोबर आपण उंबऱ्याचे पूजन करणे, गॅसचे पूजन करणे, या विविध पूजा करून आपण सण साजरे करत असतो। तर आता पुढे बघूया, ते म्हणजे 4 प्रहरामध्ये आपल्याला कशा प्रकारे पूजा करायची आहे। सकाळी आपण अशा प्रकारे अभिषेक करून शिवपिंडीचं पूजन केलंच असेल, तर जलाधारी लावून आपण दिवसभरामध्ये अशा प्रकारे ठेवू शकतो। फक्त आपल्याला लक्ष द्यावं लागणार आहे आणि जो आपण दिवा प्रज्वलित केलेला आहे, अखंड दिवा म्हणतो, तो आपल्याला रात्रभर ठेवायचा असतो। आता बघूया आपण कोणत्या वेळामध्ये पूजाविधी करायची आहे आणि मंत्र म्हणायचे आहेत। तर सायंकाळी 6:25 सुरू होणार आहे पहिली प्रहर, तर ती 9:28 असणार आहे। तर या वेळेमध्ये आपल्याला ओम ह्रीं ईशानाय नमः या मंत्राचा आपल्याला शिवलिंगावर पाणी अर्पण करताना अभिषेक करायचा आहे आणि हा मंत्र म्हणायचा आहे। त्यामुळे कर्जापासून मुक्ती मिळत असते। दुसऱ्या प्रहरेची वेळ आहे 9:28 सुरू होईल, तर 12:31 असणार आहे। या कालावधीमध्ये आपल्याला दूध आणि दही अशा प्रकारे घेऊन अभिषेक करायचा आहे आणि ओम ह्रीं अघोराय नमः, ओम ह्रीं अघोराय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। या उपायामुळे संतान सुख मिळेल आणि वैवाहिक जीवनसुद्धा चांगलं राहील। तिसऱ्या प्रहराची वेळ आहे 12:31 सुरू होईल, तर 3:34 असणार आहे। तर आपल्याला शुद्ध गाईचं तूप अर्पण करायचं आहे, अभिषेक करायचा आहे आणि मंत्र म्हणायचा आहे ओम ह्रीं वामदेवाय नमः। यामुळे धनलक्ष्मी आकर्षित होत असते। तर बघा, चौथा प्रहर सुरू होणार आहे 9 मार्चला 3:34 ते 6:37 असणार आहे। या वेळेमध्ये आपण मध अर्पण करायचं आहे, मधाचा अभिषेक करायचा आहे आणि मंत्र म्हणायचा आहे ओम ह्रीं सगोजाताय नमः, ओम ह्रीं सगोजाताय नमः। हा मंत्र म्हणून आपल्याला मध अर्पण करायचं आहे। यामुळे अखंड सौभाग्य असं आपल्याला वरदान मिळत असतो। बघा, रात्रीच्या प्रहरामध्ये आपल्याला जागरण करायचं आहे आणि या 4 प्रहरामध्ये आपल्याला अशा पद्धतीने प्रत्येक वस्तू अर्पण करून तो मंत्र म्हणायचा आहे। तर आपल्याला रात्रीच्या प्रहरामध्ये अशा प्रकारे मंत्र उपासना करून आजचा हा दिवस साजरा करायचा आहे। खूप महत्त्वपूर्ण माहिती तुमच्याशी शेअर करायची वाटली म्हणून मी शेअर केलेली आहे। तुम्हाला थोडी जरी युजफुल वाटली असेल तर लाईक शेअर करा। आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान व्हिडिओंसोबत आणि युजफुल माहितींसोबत। तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदामध्ये राहा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका। हर हर महादेव।